जे काय गोव्यात स्वस्त मिळतं ते तुम्हाला मिळणार आहे आज. मित्रांनो, हा कोकण रेल्वेचा ब्रिज लक्षात ठेवा. हा ब्रिज मी तुम्हाला का सांगतोय, कारण पुढे मी एअरपोर्टला जायला तुम्हाला शॉर्टकट दाखवणार आहे. तर फायनली आपण विनूकडे आलेलो आहोत. मॉल द गोवाच्या बॅक साईडला आहे. तुम्ही विनायक फिशिंग टाकाल, गुगलला टाकला तर नक्कीच गुगल तुम्हाला इथपर्यंत घेऊन येणार. त्यानंतर पायनियर कंपनीमध्ये कसं येतो, जो 1200-1300 रुपयामध्ये विथ लाईन, ब्रेड लाईन, ओके, जो हा येतो. नंतर हे कसांची रील आलेली आहे ना, चांगली आहे ना, एकदम स्मूथ. ओके, ही आपण कॉम्पिटिशनला ठेवलेली आपण कॉम्पिटिशनला ठेवलेली. ओके, याचा आता प्रेझेंटली चांगला रिस्पॉन्स आहे, सेल्स चांगला आहे याचा. अच्छा, सो भरपूर चालतो हा. ओके. ह्याची काय कॉस्ट आहे? याची आहे 2340 रुपये. जायरो मध्ये काय काय आपल्याकडे? जायरामध्ये माझ्याकडे सध्या करंटली ओशन ब्लेज म्हणून आलेला आहे. ओके, हा रॉड. अच्छा, त्याच्यामध्ये 8 फीट, 9 फीट, 10 फीट आहे. ओके. करंट प्राइस याची आहे 1450 to 1650 आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. व्लॉग थोडे स्लो येत आहेत, कारण का IPL होतं, त्याच्यानंतर आता पावसाळा अजून चालू झालेला नाही, त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत आहोत तुम्ही आम्ही सगळेच जण. लवकरच चांगले व्लॉग लाईनअप होतील. तर आजचा हा व्लॉग साधारण डेली व्लॉग असेल, पण डेली व्लॉगमध्ये देखील बरेचसे इन्फॉर्मेशन देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर हे आहे सचिनचं घर. तुम्हाला सगळ्यांनाच ज्ञात आहे. आतमध्ये जाऊया. आतमध्ये पिंजरे बनवण्याचं काम चाललेलं आहे. पिंजरा बघूया, ज्याची आज आपण डिलेव्हरी गोव्याला देणार आहोत, आणि त्याची पहिली माहिती जाणून घेऊया. तर इथे सृष्टीवहिनी जाळी बनवत आहेत, आणि जाळे बनवण्याचं काम चालू आहे. जे क्रॅबनेट आपण बनवतो ते बघा अशा प्रकारे. आणि ही आज डिलेव्हरी आपण गोव्याला द्यायला जाणार आहोत. मोठी ऑर्डर आहे गोव्याची. आणि एक नेट आपण नवीन बनवलेलं आहे, आपल्यासाठी मोठा नेट. आपणच वापरायचा. हे कशासाठी बनवलंय? माशासाठी ट्राय करायचं आहे, माशासाठी मोठी साईज. पण माशाला आतमध्ये काय लावायचं? हे मासे वगैरे, पीठ वगैरे. अच्छा, ते लावलं की ते ट्राय करायचं आहे आपल्याला. आपण याचं जे फार्मिंगसाठी खाद्य वापरतात ते पण टाकू शकतो ना? ते सगळं मिक्स करून बांधून बघायचं. ओके. आणि हे दाखव, ओपन कर. हे किती आहे? ह्याची 3 फुटाचा डायमीटर आहे. आणि हे बघा चार तोंड आहेत ना याला. आणि एक तोंड बघा एवढं मोठं आहे की ज्याच्यामध्ये आरामशीर जिताडा जाऊ शकतो, किंवा मोठी तांबोशी जाऊ शकते आरामात. याची प्राइसिंग काय केली आहे आपण? केली नाही. अच्छा, पण हे आपल्याकडनं गोव्यावाल्यांनी नेलंय ना? 2000 होणार. गोव्यावाल्यांनी नेलंय ना हे? त्याला मस्त भेटलेले मासे, पालू वगैरे. ओके. पण ते 2-3 भेटले, आणि मग बोलतो ते हे गेलं आतमध्ये. ओके, पान माझं. अच्छा, ते गेलं की फाटणार. तर आता आपण चाललो आहोत ते गोव्याला, आणि गोव्याला घेऊन चालले आहोत ते सचिनने बनवलेले ट्रॅप. तर हे टोटल किती ट्रॅपची ऑर्डर आहे गोव्यामध्ये? 50 ट्रॅपची ऑर्डर आहे. वा, अमोल मदत करतोय. हमाली मिळणार आहे तुम्हाला, हमाली देणार सचिन आज गोव्यात जे काय गोव्यात स्वस्त मिळतं ते तुम्हाला मिळणार आहे आज. बस चला, अजून सामान कुडा MIDCत घ्यायचं आहे आपल्याला. आता इथून पहिला आपल्याला जायचं कुडा MIDC, तिथून मग डायरेक्ट गोवा. चलो. तर कुडात आपलं काम काय झालं नाही. आता आपण आलो आहोत ते महाराष्ट्र राज्य सोडून गोवा राज्यात. आणि गोव्यामध्ये आपलं काय काम आहे ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. एक डिलेव्हरी पण द्यायची, आणि आपल्या मित्राच्या दुकानाला पण भेट द्यायची आहे. इथे आल्यानंतर तुमची इथे गोव्यामध्ये चेकिंग होते डायरेक्ट कॅमेऱ्यातनं. आणि जर तुमच्याकडे गाडीचे पेपर्स नसतील तर इथे कळतं लगेच, म्हणजे PUC संपलाय का, किंवा तुमचा इन्शुरन्स संपलाय का, हे डायरेक्ट त्यांना कळतं, आणि डायरेक्ट पैसे कट होतात. असं काहीतरी ही सिस्टीम आहे. माझ्या पण IQआत आहे. आता आपण गोवा बॉर्डर क्रॉस केली आहे. साधारण आम्हाला मालवणातनं पणजीला जायला 2-2.25 तास लागतात. आणि आता आपण टुवर्ड्स पणजी साईडला, परवरीमला आपल्याला जायचं आहे, म्हणजे टुवर्ड्स पंजिम साईडला जायचं आहे. मित्रांनो, हा कोकण रेल्वेचा ब्रिज लक्षात ठेवा. हा ब्रिज मी तुम्हाला का सांगतोय, कारण पुढे मी एअरपोर्टला जायला तुम्हाला शॉर्टकट दाखवणार आहे.
बरेच लोकांना तो शॉर्टकट माहिती नाही. पुढे जाऊया थोडं. हा बघा, या बोर्डच्या अगोदर आतमध्ये राईट टर्न जातो, जो मगाशी तुम्ही बघितलं, सॉरी लेफ्ट टर्न जातो. मनोहर पर्रीकर जो बोर्ड दिसला, म्हणजे अगदी तो रेल्वेचा ब्रिज सोडल्यानंतर पुढे आलात की साधारण 200-300 मीटरवर तुम्हाला तो अंकिता हॉटेलचा लेफ्ट घ्यायचा आहे आणि तो लेफ्ट घेऊन तुम्ही डायरेक्ट एअरपोर्टला जाऊ शकता. नाहीतर ऑल द वे तुम्हाला पूर्ण फिरून जावं लागेल. बघा, त्या जंक्शन पासून आता पुढे आम्ही जवळजवळ किती किलोमीटर आलो आहे? एक 7-8 किलोमीटर आलो ना पुढे, बरोबर ना? 7-8 किलोमीटर नंतर तुम्ही या जंक्शनला येता. म्हणजे इथून हा एअरपोर्टचा रोड चालू होतो आणि इथून पुढे तुम्हाला अजून बरंच किलोमीटर जायचं आहे. इथून नाही म्हटलं तरी 7-8 किलोमीटर आणि जायचं आहे तुम्हाला, आणि तेवढा वेळ तुमचा त्या मधल्या जंक्शनमुळे वाचतो. अंकिता हॉटेलचा लेफ्ट मारा, लवकर पोहोचाल तुम्ही एअरपोर्टला. तर आता आपण गोव्यात एका ठिकाणी थांबलो आहोत आणि इथे हे जे ट्रॅप आहेत ते कस्टमर आलेले आहेत. यांचं टॅकल शॉप आहे. येऊ तुमचं टॅकल शॉपचं नाव काय? गजानन ट्रेडर्स. कुठे आहे? शिवोलीमला. हो. आणि तिथे हे ट्रॅप तुम्ही विकायला ठेवलं? हो, विकायला ठेवलं आहे. अच्छा, काय कॉस्ट आहे? नंबर 1 आहे. काय कॉस्ट आहे? 1000 रुपीजने. शिवोलीमला जर जवळपास असाल तर दादांशी संपर्क करा नक्कीच. तुम्हाला हे ट्रॅप इथे डायरेक्ट गोव्यामध्ये मिळतील, बरोबर ना? आणि तुमचा नंबर सांगाल का? 8830335130. ओके, या नंबरवर नक्की दादाशी कॉन्टॅक्ट करा आणि हे ट्रॅप गोव्यातल्या गोव्यात तुम्ही खरेदी करा. चला, हे लवकर टाका. तर मित्रांनो, खूप छान वाटतं जेव्हा की आपल्या प्रोडक्टचं कोणतरी तारीफ करतं, बरोबर ना सचिन? आणि सचिनने बनवलेले हे ट्रॅपचे जे ट्रॅप आहेत, क्रॅप ट्रॅप म्हणजे खेकडे पकडायचे पिंजरे, हे खरोखरच खूप छान आहेत आणि त्याची क्वालिटी मध्ये कुठेच आपण कॉम्प्रोमाइज करत नाही, म्हणून कस्टमर्स खूप चांगले असतात. आता ही 50 ट्रॅपची ऑर्डर आपण, त्यांचं टॅकल शॉप आहे, त्यांना दिली आणि तिथे बरेचसे गोव्यातली लोक येऊन त्यांच्याकडनं खरेदी करतात. अजून 50ची त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. तर आता आपले जवळजवळ वर्षभरात आपण नाही ना म्हटलं तरी 1100-1200 ट्रॅप आतापर्यंत झालेले आहेत, आपले विकलेले आहेत. सो नक्की जर तुम्हाला ट्रॅप खरेदी करायचं असेल तर खाली आलेल्या नंबरवर संपर्क करा. मित्रांनो, हा जो नवीन ब्रिज आहे परवरीमध्ये, तर याचं काम चालू असल्यामुळे सध्या इथे ट्रॅफिक आहे. सो तुम्हाला जर साऊथ गोव्याच्या एअरपोर्टने जर जायचं असेल तर तुम्ही लवकर निघा, कारण का इथे ट्रॅफिक मिळतं आणि पीक टाइमला जर खूप वेळ जातो तुमचा. तर हे लक्षात ठेवा की आता जर तुम्हाला साऊथ साईडच्या जर एअरपोर्टला जायचं असेल तर तुम्हाला, म्हणजे वॉस्कोमध्ये, तर तुम्हाला लवकर निघायचं आहे, कारण का इथे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये तुमचा जास्त वेळ जाऊ शकतो. हे ध्यानात ठेवा, कारण या ब्रिजचं काम चालू आहे. आता लगेचच आपण विनूकडे जाऊया आणि विनूचं शॉप आणि त्या शॉपची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर फायनली आपण विनूकडे आलेलो आहोत. मॉल द गोवाच्या बॅक साईडला आहे. तुम्ही विनायक फिशिंग टॅकल गुगलला टाकला तर नक्कीच गुगल तुम्हाला इथपर्यंत घेऊन येणार. ऊपर मकान आहे, नीचे दुकान आहे विनू का, म्हणजे खालीच शॉप आहे. तर हे त्याचं राहतं घर आहे. आपण खाली शॉपमध्ये जाऊया. तर जसं मी सांगितलं, विनूच्या घराच्या खालीच विनूचं शॉप आहे, विनायक फिशिंग टॅकल. आणि आपल्याबरोबर आहेत विनायक आणि विनू. नमस्कार विनू. आपण या अगोदर लक्षद्वीपला जाताना फिशिंग टॅकल शॉप आपलं दाखवलेलं आणि आपली एक रील देखील आपण बनवणार आहोत. सो त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी येतील. बरं, जे बिगिनर्स आहेत त्यांना काय रिकमेंड करशील रीलसाठी? बिगिनर्स मध्ये कसं आहे माहिती आहे, बेसिक आमच्याकडून चालू आहे. ओके. पायनियर आहे, योलो आहे. ओके. नंतर कासांचे रील्स आहे. अच्छा. शिमानो एफेक्ट्स आहे. याच्यामध्ये दिस आर द बिगिनर्स आणि मिड मध्ये बोलू शकतो. ओके. कारण त्याच्यात नंतर डिफरंट टाइप्स ऑफ रॉड पण आहे आमच्याकडे. बरं. सो डिपेंडिंग ऑन तो कुठला फिशिंग करतो, काय करतो, त्याच्याप्रमाणे आम्ही सजेस्ट करतात. नक्कीच. सो त्याप्रमाणे कोण बेट फिशिंग. साधारण स्टार्टिंग रेंज काय असते याची रीलची? रील्स बघितलं तर तुम्हाला 300 रुपयाकडे चालू होतो, तो 50,000 60,000 पण होतो. ओके. डिपेंडिंग ऑन. आता हा सारा कोसा आहे, त्याची काय कॉस्ट आहे? त्याची 28,000 आहे. ओके. आणि बेसिक कुठली आहे आपल्याकडे? बेसिक म्हटल्याने ना, एक असे लोकल्स येतात ते पावसाळ्यात जास्त चालतो. ओके. ते 300 रुपयाला येतात. ओके.
सो नंतर तुम्हाला भेटणार एक असे these are लाईक पावसाळ्यामुळे हे 800-850 रुपयात येतात. ओके नंतर तुम्हाला हे भेटणार 1100 रुपयाला. ओके हे 1100. ओके हो. हे पायनियर कंपनीचं आहे. होय. अच्छा त्याला नंतर पायनियर कंपनीमध्ये कसा येतो जो 1200-1300 रुपयामध्ये विथ लाईन ब्रेड लाईन ओके जो हा येतो. नंतर हे कासांची रील आलेली आहे ना, चांगली आहे एकदम स्मूथ. ओके ही आपण कॉम्पिटिशनला ठेवलेली आपण कॉम्पिटिशनला ठेवलेली. ओके ह्याचा आता प्रेझेंटली चांगला रिस्पॉन्स आहे, सेल्स Okay. चांगला आहे ह्याचा. अच्छा सो भरपूर चालतो हा. ओके ह्याची काय कॉस्ट आहे? त्याची आहे 2340 रुपया. ओके पण मला सांग की हे जे आता हा आपलं शॉप आहे गोव्यामध्ये परवरीमध्ये परवरीमध्ये. पण जर महाराष्ट्रात ना म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं किंवा मुंबईतनं जर ऑर्डर्स असतील तर बाय पोस्ट पाठवू शकतोस का? हो मी कुरिअर करतो, ऑल ओव्हर इंडिया मी कुरिअर करतो. Okay. कुरिअरचे सेपरेट चार्जेस असतात. नक्कीच सो तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतो. येस सो आम्ही कुरिअर करणार. ओके आणि आपल्याकडे बरेचसे स्टिक बेट्स आणि दिसतात ना हो कुठल्या कुठल्या कंपनी? हाल्कोचे आहे ओके स्टिक बेड्स. सध्या तर करंटली पावसाळ्यामुळे मी जास्त स्टॉकअप केलेलं नाही बरं कारण आता ऑफ सीझन आहे. बरोबर सो हे आहे आमचे हाल्कोचे. हे डीप डायव्हर्स Okay. स्पेशली फॉर ग्रुपर्स हे जास्त चालतात ट्रोलिंग साठी. नंतर हे सीबास, हे जे मिनो लुअर्स आहे ते बारामुंडी शॅलो यासाठी जीटीज विटीज साठी चालतात. हे सुद्धा आमच्या इकडे रामसला जास्त चालतो हा ओके लुअर. ओके हे नंतर ट्रोलिंग साठी. अच्छा हे आमचे स्क्विड्स आम्ही कालामारी म्हणतात इकडे, बरं. त्यांच्यासाठी हे चालतात. अच्छा नंतर हे आमचे कोणाला रेंज कमी आहे सो ते बिगिनर्सला ते आम्ही एक 250 रुपीज ते 300 रुपीज 350 रुपीज मध्ये देतात. ओके आणि नंतर हे आहे आमचे ट्रॉलिंग ब्लोअर्स डीप डायव्हर, ओके फास्ट ट्रॉलिंग. आणि हे सो जे अँगलर्स आहेत नेहमी जाणारे किंवा प्रो अँगलर्स आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नवीन जे काही आपल्याकडे व्ह्युअर्स असतात त्यांना ह्या गोष्टी फार कमी माहिती असते. तर हे जे लुअर्स आहेत ते देखील अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे पुष्पा देखील आहे. पुष्पामध्ये बरीच व्हरायटी आहे. ओके रबर सॉफ्ट शेडमध्ये काय आहे? सॉफ्ट शेड मध्ये सध्या उंजो आहे. ओके हा एक मस्त ब्रँड मेगाबास जॅपनीज कंपनी आहे. ओके मेगाबास जॅपनीज कंपनी आहे. त्यांच्यात माझ्याकडे नाही म्हणून 7-8 कलर्स आलेले आहे. ओके आणि बरं इफेक्टिव्ह कलर्स आहे याच्यात. बरं नंतर तुम्हाला एक हा एक आहे ओके रापाळाचा क्रश सिटीचा आहे काय. ओके सो बरेच व्हरायटी आहे आपल्याकडे. हो आणि हे 2 कासन सॉफ्ट शेड आहे. ओके हा ऍक्च्युली 3 वर्ष 4 वर्ष आधी एकदम म्हणजे हाय डिमांड मध्ये होता. एवढा अच्छा. म्हणजे याला एवढे स्ट्राईक झालेले. हा आता परत आलेला आहे नवीन. बरं बरं त्याच्यानंतर हुकमध्ये बघताय तर हुकमध्ये देखील व्हेरियस साईज आहे आपल्याकडे. बरेचशी साईज हुकमध्ये अवेलेबल आहे आणि हव्या त्या क्वांटिटीमध्ये हे लूज पीस आहेत ना. हो नॉर्मली आम्ही इकडे वॉक इन मध्ये लूज विकतात. ओके. नाहीतर हे 100 पीसचे बॉक्स येतात. अच्छा. सो कोणाला कुरिअर करायचं तर आम्ही बॉक्सेस करणार आहे, ते लूज करत नाही. बरं So, इकडे आम्ही कसं आहे की वॉक इन आमचे कोण लोकल्स आहे ते येतात त्यांना आम्ही ते लूज देतात इकडे. Yes, yes. काही हुक्स आहे जे VMC आहे जे हाय क्वालिटी आहे ते आम्ही सिंगल म्हणजे लूज मध्ये देऊ शकतो. पण बरं. मुस्तार्ड जे आहे लोकल्स जे आहे ते आम्ही कुरिअर करत नाही. बरं आपल्याकडे लाईन कुठल्या कुठल्या आहे? मध्ये. माझ्याकडे हे आहे मोनो लीडर्स. ओके हे आहे झायरो कंपनीचे अच्छा टायटन म्हणून. ही नवीन कंपनी केलेले आहे आणि ट्रायड अँड टेस्टेड आहे. सो ह्याच्यामध्ये झाल्यानंतर आता कासांनी नवीन फ्लोरोकार्बन लॉन्च केलेला आहे. ओके त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं तर 30, 35, 40, 45 पाऊंड 50 पाऊंड फ्लोरोकार्बन बनवलेला आहे. अच्छा आणि ह्याच्या आधी त्याचा 60 पाऊंड काहीतरी यायचा तो मार्केटमध्ये बरा चालला. बरं सो म्हणून आता हे त्यांनी नवीन आणलेले आहे. सो नंतर ओनरचा फ्लोरोकार्बन आहे किझुना म्हणून. ह्याच्यामध्ये 40, 50, 60 Okay. 200 पाऊंड आहे. सो हे येतात 30 मीटर्स मध्ये 50 मीटर्स मध्ये. नंतर हे आहे जॅपनीज कंपनी एक्स ब्रेड म्हणून. हे Okay. फ्लोरो लाईन आहे. सो आता कसं झालंय की पहिला आधी नॉर्मल लोक
नॉर्मल लाईन वापरायचे काळुंदर बारीक मासे काढायला पालूसाठी. आता हे सगळे फ्लोरोकार्बन वापरतात अच्छा आणि हे येतो 100 मीटर्स मध्ये अच्छा आणि डिफरन्स 5 to 20 पाऊंड ह्याच्यामध्ये आहे. ओके नंतर आहे ही जॅपनीज कंपनी जी सध्या मी ही ब्रेड लाईन वापरतो, चांगली कंपनी आहे. ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला 135 मीटर्स, 150 मीटर्स, 275 मीटर्स आणि 300 मीटर्स मध्ये आहे. ओके आणि ह्याच्यामध्ये आमच्याकडे लूज पण आहे जे 1500 मीटरचा स्पूल येतो. सो आम्ही पाहिजे तर तुम्ही रील घेऊन इकडे आलात तर आम्ही तेवढे मीटर्स तुम्हाला किती पाहिजे तेवढं आम्ही घालून देऊ शकतो. सो इथे जिगेट्स देखील आपल्याकडे भरपूर आहेत. सॉरी मी डिस्टर्ब केलं. अजून काय प्रोडक्ट दाखवत होता? याच्यामध्ये हे सगळे जॅपनीज कंपनीची ब्रेड लाईन आहे. सिग्लॉन ओके याच्यामध्ये आणि सुफिक्स आहे. बरं. जिगेट्समध्ये जसं मी मगाशी सांगितलं की मस्टर्ड आहे, VMC आहे आणि CNC पण आहे. ओके सो बरेचसे जिगेट्समध्ये आहेत. सध्या तर CNC कसं आहे की फास्ट सेलिंग आहे, चांगला प्रोडक्ट आहे. CNC आता माझ्याकडे संपले म्हणजे आल्या की तो लगेच स्टॉक आउट ऑफ स्टॉक होत असतो. बरं सो याच्यामध्ये आणि त्यांचं आणि काहीतरी एक न्यू मॉडेल तो आता एक आणि 4-5 दिवसात येणार माझ्या. अच्छा ओके सर. आणि तुम्हाला बाकीचे जे इक्विपमेंट्स हवे असेल जसं की हा पंप आहे ना, एअर पंप आहे, त्याच्यानंतर प्लायर आहेत, देन हा लिप ग्रिपर, तर या सगळ्या गोष्टी. आणि ही एक बादली पण दाखव. ही एक बकेट आहे, पोर्टेबल बकेट सारखी, म्हणजे श्रिम्स नाहीतर पाणी आणायला सॉल्ट म्हणजे जे लाईव्ह बेट करतात सो त्यांच्यासाठी हा तुम्ही असं एक की तो ओके बकेट सारखा होतो. बेस्ट बेस्ट बेस्ट. अशा पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर आपण ह्या श्रीम्स देखील बघतो इकडे. हे अमेरिकन कास्ट नेट आहे ना? हो. ओके काय कॉस्ट आहे याची? याचे अराउंड 2500. ओके. थोडं आपण रॉड बद्दल माहिती जाणून घ्या. बरेचसे रॉड्सच्या कंपनीज देखील आहेत, ब्रँड्स आहेत इकडे. कुठल्या आहेत रॉड्स? माझ्याकडे पेन, शिमानो, अबुग्राशिया, बकले हे रॉड्स आहे माझ्याकडे. Okay. कसं कॅटेगरीज केलेले हे आहे म्हणजे मीडियम, लाईट हे रॉड सेक्शन इकडे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये MH जे 8 फीट, 9 फीट, 10 फीट ओके स्टार्ट फ्रॉम बेसिक म्हणजे तुम्हाला हे क्रोकोडाईल रॉड जे बिगिनर्स एकदम म्हणजे कोण नवीन स्टार्ट करत त्यांच्याकडून हे आहे त्याच्यासाठी. सो नंतर आहे कंपनी ओशन ब्लेज Okay. आहे झायरोचा. अच्छा आणि डिफरंट ह्याच्यामध्ये आहे. बरं. झायरोमध्ये काय काय आपल्याकडे? झायरामध्ये माझ्याकडे सध्या करंटली ओशन ब्लेज म्हणून आलेला आहे. ओके हा रॉड. अच्छा त्याच्यामध्ये 8 फीट, 9 फीट, 10 फीट आहे. ओके करंट प्राइस याची आहे 1450 to Okay. 1650 आहे. रिझनेबल आहे. रिजनेबल. आणि हा ट्रायल अँड टेस्टेड म्हणजे ह्याच्यावरती आम्ही भरपूर अँगलरला देऊन टेस्टिंग करून वरून हे आम्ही मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. नक्कीच. नंतर आहे तो एक सीगल म्हणून आहे. आपण झायरोचा आहे. झायरोचा आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की फायबर ब्लँकचा मिक्सचर आहे. ओके तो हॉलो फायबर होता. याच्यामध्ये सॉलिड फायबर थोडा मिक्सचर आहे म्हणून थोडा स्ट्रॉंग आणि थोडा हेवी आहे. बरं. एक 20 ग्राम हेवी आहे याच्यात. त्याची पण कॉस्ट आहे 1450. ओके. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला लागतात फिशिंगसाठी त्या सगळ्या आहेत, ज्याच्यामध्ये हेडलॅम्प्स असतील, वॉटर पंप्स आहेत, सॉरी एअर पंप्स आहेत. एअर पंप्स आहेत. त्याच्यामध्ये 2-3 व्हरायटी येतात. बॅटरीवाला एक म्हणून येतो, नंतर त्याच्यात ACDC म्हणून येतो. Okay. तो डिपेंडिंग ऑन कसं की तू कुठे ट्रॅव्हल करतो त्याच्यामध्ये तुला प्रॉन्स न्यायचा आहे तर ते हे करू शकतो. तसं प्लस प्रॉन्स साठी नेण्यासाठी असं एक बॅग आहे. अच्छा प्रॉन्स बॅग. प्रॉन्स बॅग. ओके त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉन्स एक करून टाकून नेऊ शकतो. ओके. त्याच्यात 2 कंपार्टमेंट्स आहे. अच्छा त्याच्यामध्ये पाणी घालून एरिएटरसाठी तू पाईप घालून तू हे घेऊन जाऊ शकतो. नक्कीच. सो फिशिंगसाठी लागणारे इच अँड एव्हरीथिंग सगळे आयटम्स जसे हे चेअर्स पण आहेत आपल्याकडे. हो तर लुकानाची आहे. हो. देन ही एक आहे. एक चेअर्स आहे. ओके. टेबल्स आहेत. स्टूल आहे. ओके. हे स्टूल्स आहे. बरंच आहे रे सगळं. म्हणजे एक जर व्हिडिओ बनवायचा झाला डिटेलमध्ये तर अख्खा दिवस लागेल आपल्याला. सो नक्की खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करून ऑल ओव्हर इंडिया म्हणायला हरकत नाही, हो. सगळीकडे तू बाय पोस्ट हे प्रोडक्ट पाठवू शकतो. आणि अधिक माहिती या नंबरवरनं तुम्ही नक्कीच विनूकडनं घेऊ शकता. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, विनायक फिशिंग टॅकल शॉपमधनं तुम्हाला जर हे अँगलिंगसाठी लागणारे प्रोडक्ट खरेदी करायचे असतील, म्हणजेच मासेमारीसाठी लागणारे हे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल, तुम्ही बिगिनर असाल किंवा मग प्रो अँगलर असाल
तर सगळ्यांसाठी सगळं काही या शॉपमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठूनही बाय पोस्ट हे प्रोडक्ट आपल्या घरी मागू शकता. सो नक्कीच त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिला आहे आणि व्हिडिओमध्ये तर आहेच. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.